खरंच खूप महत्वाचं असतं. पण तरी नमस्कार. झटपट रेसिपीजमध्ये मी परितेना तुमचं स्वागत करते. उशीर झाल्या क्षणी कळले उशीर झालेला आहे. उशीर हा असा वक्तशीर झालेला आहे. यावेळी घरात राहणाऱ्या गृहिणींकरता अगदी योग्य. कारण कामाचा गडबडीत वेळ असाच निघून जातो आणि मग आजच्या वेळेला आपल्याला उशीर होतो आणि नंतर लक्षात येतं की आता खूप उशीर झालाय आणि सगळी गडबड झालेली आहे. म्हणूनच आपला वक्तशीरपणा जपण्याकरता गरज आहे झटपट रेसिपी. आणि त्याकरता आज आपल्या सोबत आहे सीमा सुंदर. नमस्कार सीमाताई. नमस्ते. झटपट रेसिपी मध्ये तुमचं स्वागत. आज आपण कुठली रेसिपी बघतो? आज आपण करणार आहोत पनीर मेथी बर्गर. पनीर मेथी बर्गर. अरे वा, म्हणजे लहान मुलांचा बर्गर म्हणजे जरा वीक पॉइंट असतो आणि मेथी जरा मुलं कमी काम करत असतात म्हणून त्याच्यामध्ये म्हणजे पनीरमध्ये मेथी टाकली की तो कडवटपणा जाणवत नाही. आणि मुलांना सहज कळायला. साहित्य पाहूया याचं. हो चालेल. ह्याच्याकरता पनीर घेतलेलं आहे, वाटाणे आणि गाजर. तर वाटाणे थोडेसे वाफवून घेतलेले आहेत, ब्रेड क्रम्स आहे, मेथी बारीक चिरलेली आहे, कोथिंबीर, उकडलेला बटाटा आणि टोमॅटो आणि कांद्याचे काप जे बर्गर करता लागणार आहे, गार्निशिंग करता केळी आहे, चिली फ्लेक्स आहे, बटर आहे, मीठ आणि थोडा लिंबाचा रस तळण्याकरता तेल आणि बर्गर ब्रेड आहे. त्याच्याकरता मध्ये जेव्हा आपण बर्गर ठेवतो तो बाजारची पानं खाली ठेवून त्याच्यावर ठेवायचं आहे. बरं, आणि त्याच्यावर टोमॅटो सॉस. बरं, सुरुवात करूया. प्रयत्न काय करायचं, मला एक बाऊलमध्ये हा जो उकडलेला बटाटा आहे तो मॅश करून घेऊया. आणि आता ह्याच्यामध्ये बाकीचे सगळे छोट्या त्याच्यामध्ये पनीर आहे, किती घेतलंय पनीर आपण? पनीर साधारण पाव कप घेतले. पाव. एक बटाट्याच्या प्रमाणाकरता पाव कप ठीक आहे. त्याचं गाजर आणि वाटाणा ते आपल्या आवडीनुसार दुसऱ्या पण भाज्या घेतल्या तरी चालू. बर्गर म्हटल्यानंतर मुलं पटकन असं आवडीने खाते. कारण असं नुसती मेथीची भाजी म्हटलं तर कोणी खाणार नाही. ती बारीक चिरलेली मेथी ते पण साधारण पाव कप आहे. थोडी कोथिंबीर, साधारण 1 टीस्पून चिली फ्लेक्स, मीठ. त्याचा आधी आपण हे करून घ्यावे का, कटलेट किंवा बर्गर आणि थोडा लिंबाचा आणि सगळं एकत्रित आपण मिक्स करून घेऊया आणि ह्याची पॅटी बनवूया. तोपर्यंत गॅस तवा ठेवायचा का तोपर्यंत गरम. ती पॅटीस तुम्ही कसं काय शिकलात किंवा स्वतः हे सगळं माझं इनोव्हेशन आहे. इनोव्हेटिव्ह. पण मग याला बाइंडिंग करता वगैरे काही बाइंडिंगची जरूर नाही, कारण का बटाटा पनीर आहे ना, आणि वरून आपण ब्रेड क्रम्स लावणार होता. मला एक असा फ्लॅट ब्रेड लागेल, त्याच्यामध्ये आपण ब्रेड क्रम्स घालूया आणि मग ते रोल चालू काय करूया. जीव तोपर्यंत ब्रेड क्रम्स चालू. थोडं पसरवून टाकायला लागेल ना, म्हणजे बर्गरचं आपलं पॅकेज जितकं मोठा साधारण तसं ते करायचं. म्हणजे डिश अगदी पोटभरीची होते. हो, ह्याच्यात खूपच बघू शकतो. बर्गर ही गोष्ट तशी की एक खाल्ल्यानंतर तुमचं पोट तेल सोडायचं. हो चालेल. आता जर आपण उलटून बघूया झालं की नाही. बस
झालं असं गुलाबीच खायला पाहिजे. आता हे आपलं पॅकेज तयार झालंय. मला एक प्लेट लागेल. हो. आता आपण ब्रेड करून घेऊया. ते बर्गर ब्रेड आहे त्याचे मी 1 ते 2 भाग केलेले आहे. तर ते गॅसवर ठेवूया. मला पूर्ण बटर लावून उलटे ठेवून देऊया बटरच्या साईडने आणि वर पण थोडंसं बटर थोडंसं भाजून घ्यायचं. हां थोडंसं भाजून घ्यायचं. आता आपण काय बघूया झाले असेल झाले बघ. आता एक प्लेट आता प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आणि मग पूर्ण अरेंज करूया. आता हे आपले बर्गर ब्रेड आहे त्याच्यामध्ये आपण आधी हे पालकची जी पानं आहेत ती अशी अरेंज करायची. जनरली जे लेट्यूस असतं ते आपण जे पालकाची पानं पण टाकतात. नंतर एक ही टिक्की आहे ती याच्यावर अशी ठेवून देऊया. आणि त्याच्यावर हे कांद्याचं काप एक टोमॅटोचं आणि हे पूर्ण असं बंद करून टाकायचं. आणि चेरी आणि तुटी असतात आणि हे आता हे आपलं बर्गर तयार झालेलं आहे. क्या बात आहे. म्हणजे आपलं मेथी पनीर बर्गर तयार आहे. त्याच्यामुळे तुम्ही एकदा झटपट रिकॅप बघा. साहित्य: पाव वाटी पनीर, उकडलेले वाटाणे, किसलेले गाजर, ब्रेड क्रेम, बारीक चिरलेली मेथी, कोथिंबीर, उकडलेला बटाटा, टोमॅटो, कांदा, चेरी, लाल मिरची पावडर, बटर, तेल, मीठ, लिंबाचा रस, टोमॅटो सॉस, पालक आणि बर्गर ब्रेड. कृती: बाउलमध्ये उकडलेला बटाटा कुस्करून त्यात पाव वाटी पनीर, थोडेसे किसलेले गाजर, थोडेसे वाटाणे, बारीक चिरलेली मेथी, कोथिंबीर, 1 चमचा मिरची पावडर, चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस टाकून मिश्रण एकजीव करून घ्यावे. त्यानंतर त्याचे पॅटीस करून ब्रेडच्या सुऱ्यामध्ये घोळवून घ्यावे. तव्यावर थोडेसे तेल ठेवून पॅटीस तळून घ्यावे. बर्गर ब्रेडला बटर लावून तव्यावर गरम करावे. ब्रेड गरम करून झाल्यावर ब्रेडमध्ये पालकाचे पान, पॅटीस, कांद्याच्या चकत्या ठेवून चेरीनं सजवावी. अशा रीतीने तयार होईल पनीर मेथी बर्गर. तर या मेथी पनीर बर्गरचा रिकॅप तुम्ही पाहिलात. खरं तर हा रिकॅप घ्यायचा आम्ही विचार केला होता की या बर्गरची चव वेगळी. त्यामुळे आपले प्रेक्षक बिचारे सकाळी सकाळी असे बघतील की बापरे किती छान आस्वाद घेते. त्याच्यामुळे तुमच्या हाता हा बर्गर मी सोडून देते. याची चव येणार नाहीये पण तुम्ही हा घरी नक्की ट्राय करून बघा. पुन्हा भेटणार आहे झटपट रेसिपीज घेऊन. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा मोगरा फुले.